नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अधिक मासानिमित्त पंढरीत रंगणार संत नामदेव गाथा पारायण सोहळा। हेलिकॉप्टरने येणार संतांच्या पादुका। राज्यभरातील विविध वारकऱ्यांनी एकत्र येत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे अधिक मास निमित्त संत नामदेव महाराज गाथा पारायणसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सदर सप्ताहानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी विविध संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणल्या जाणार आहेत। चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकरात दिनांक 17 व 24 मे या काळात सदर सप्ताह होणार आहे। येथे धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी होणार असून शनिवार दिनांक 16 मे रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या व विविध संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने दर्शनासाठी आणल्या जाणार आहेत। येणारा पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750वा जन्मोत्सव, संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि आदी संतांचा 775वा समाधी सोहळा, सद्गुरू तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन सोहळ्यास 375 वर्ष झाल्याच्या निमित्ताने संत सावता महाराज यांचा 775वा जन्मोत्सव, संत जनार्दनपंत देशपांडे यांचा 450वा समाधी सोहळा तसेच नारायण महाराज देहूकर यांचा 375व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सदर अखंड हरिनाम सप्ताह व संगीत संत नामदेव गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये रोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 11 नामदेव गाथा पारायण, 11 ते 12:30 कीर्तन, दुपारी 1 ते 3 भोजन, दुपारी 3 ते 3:30 हरिपाठ, 3:30 ते 5:30 संत नामदेव महाराज जीवनचरित्र कथा, सायंकाळी 6 ते 8 कीर्तन व रात्री 8 ते 10 हरिजागर होणार आहे। सप्ताहामध्ये रोज सकाळी 11 ते 12:30 व सायंकाळी 6 ते 8 प्रवचन होणार आहे। यामध्ये शनिवार 16 मे रोजी राणा महाराज वास्कर, रविवार 17 मे रोजी सुधाकर महाराज इंगळे व चैतन्य महाराज देगलूरकर, सोमवार प्रभुराज महाराज वास्कर, कृष्ण महाराज चौरे, मंगळवार भागवत महाराज शिरवळकर, बाळासाहेब महाराज देहूकर, बुधवार श्रीराम महाराज झिंजुर्डे, बंडा तात्या महाराज कराडकर, गुरुवार माधव महाराज नामदास, शुक्रवार नामदेव महाराज लबडे, शनिवार दिनांक 23 रोजी ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांचे कीर्तन व रविवार 24 मे रोजी काल्याच्या कीर्तनाच्या सप्ताहाची सांगता होणार आहे। सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये 375 धर्मध्वजधारी, 375 कलशधारी, 375 तुळशीधारी, 375 कीर्तनकार, 375 टाळकरी, मृदुंगसेवक, ब्रह्मविनाधारी, चोपदार तसेच संत तुकाराम नावाच्या व्यक्ती 750, संत ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती 675, संत नामदेव नावाच्या व्यक्ती 675, संत जनाबाई नावाच्या महिला सहभागी होणार आहेत। यासह रोज 11,000 गाथावाचक, 1,000 टाळकरी, 24 तास अखंड भजन पहारा राहणार आहे। सोहळ्याच्या समाप्ती दिवशी अर्थात रविवार दिनांक 24 मे रोजी 1 लाख भाविकांना पुरणपोळीचे भोजन दिले जाणार आहे। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।